आत येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस मधील मजदूर संघाच्या निवडणुकीत अखेर कामगार पॅनलने घवघवीत यश प्राप्त केले. या निवडणुकीत जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर जुंद्रे तसेच खजिनदारपदी अशोक पेखळे हे प्रचंड बहुमताने निवडून आलेत आणि या निवडणुकीत विरोधी पक्ष पॅनलचा पूर्णपणे धुव्वा उडालाय. ISP CNPचे सर्व कामगार वर्ग यांनी ज्ञानेश्वर जुंद्रे, ज्यांची पैलवान म्हणून ओळख आहे, त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय. आपण बघू शकतोय पैलवान यांच्या गळ्यात म्हणजेच ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्या गळ्यात गुलाबाचा मोठासा हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलंय. तसंच त्यांच्या कर्मचारी आणि सहकर्मचाऱ्यांनी त्यांना खांद्यावर उचलून डीजेच्या तालावरती ठेका धरलाय. सोबतच आकाशात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि गुलाल उधळत हा जल्लोष साजरा करण्यात आला. नाशिक शहर व जिल्ह्यातील तसेच नाशिक रोड परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे तसेच नागरिकांचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागून होतं. शनिवारी मजदूर संघाची निवडणूक संपन्न झाली आणि या निवडणुकीत सुमारे 95% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मजदूर संघाच्या एकूण 30 जागा असून त्यापैकी अध्यक्षपदासाठी जयंत भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले, तर 29 जागेसाठी कामगार पॅनल आणि आपला पॅनलमध्ये लढत झाली. मात्र या निवडणुकीत कामगार पॅनलने सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येत आपलं मताधिक्य गाजवलं. यामध्ये उपाध्यक्ष म्हणून रामभाऊ जगताप, राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, त्याचप्रमाणे जॉईंट सेक्रेटरी म्हणून संतोष कटाळे, नंदू कदम, राजू जगताप, अविनाश देवरुखकर, बबन सईद, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे हे निवडून आले. तर कार्यकारिणी जे 16 सदस्य आहेत त्या जागांवरती मनीष कोकाटे, कांचन खरजोल, दत्ता गांगुर्डे, विनोद गांगुर्डे, संजय गुंजा, संपत घुगे, सतीशचंद्र मोरे, सचिन चिडे, शैलेश जाधव, शंतनू पोटिंदे, दशरथ बोराडे, समाधान भालेराव, राजेंद्र वारुंगसे, संदीप युवहारे, रोप शेख, बाळू सानप हे प्रचंड मताने विजयी झाले. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तम गांगुर्डे यांनी काम बघितले. प्रेस मजदूर संघाच्या निवडणुकीत गेल्या 12 वर्षांपासून कामगार पॅनलची सत्ता. यावर्षी पुन्हा एकदा कामगार पॅनलने पूर्ण बहुमताने विजयी होत एक हाती सत्ता मिळवली. जनरल सेक्रेटरी पदावर जगदीश गोडसे हे तब्बल 4थ्यांदा विजयी झाले. त्या अगोदर ते कार्याध्यक्ष म्हणून निवडून आले. कामगार पॅनलच्या विजयाबद्दल बोलताना ज्ञानेश्वर जुंद्रे म्हणाले की गेल्या 12 वर्षात कामगार पॅनल कामगारांच्या प्रत्येक प्रश्नांना प्राधान्य देत आहे आणि कामगार हिताचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यामुळेच आम्हाला हे यश मिळालंय आणि कामगारांनी आमच्यावर विश्वास टाकलाय. आज ISP मजदूर संघाच्या निवडणुकीमध्ये 29-0 एवढ्या मतांनी सर्व कामगारांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल ISP आणि CNP मधील सर्व कामगार बांधवांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी कामगारांचे प्रश्न सोडवत असताना प्रत्येक प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावला आणि पुन्हा 5व्यांदा आमच्यावर जो विश्वास त्या ठिकाणी कामगारांनी दाखवून दिला त्याबद्दल मी पूर्ण कामगारांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हा संपूर्ण विजय कार्यकर्ते असतील, कामगार बंधू असतील, त्यांना आम्ही या ठिकाणी समर्पित करतो. अनेक प्रश्न आता या 3 वर्षामध्ये आपल्याला सोडवताना या ठिकाणी 8वा वेतन आयोग असेल, त्याचबरोबर रिस्टोर पेन्शन असेल, न्यू पेन्शन स्कीम असेल, अनेक प्रश्न या ठिकाणी 3 वर्षामध्ये आम्ही सोडवण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे. निश्चितच आत्तापर्यंत जो कामगारांना विश्वास दिला, पुढे 3 वर्षामध्ये कुठल्याही कामगारांच्या विश्वासाला तडा आम्ही त्या ठिकाणी जाऊ देणार नाही असं आश्वासन या ठिकाणी त्यांना देतो. पुन्हा एकदा आपण सर्व कामगारांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल कामगार पॅनलच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे सहर्ष स्वागत आणि अभिनंदन आणि आभार या ठिकाणी मानतो. या प्रसंगी जुंद्रे यांच्या कुटुंबातील
सर्व सदस्य त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब जुंद्रे, चेतना जुंद्रे, ऋतुजा जुंद्रे, अश्विनी जुंद्रे यांनी देखील या जल्लोषामध्ये सहभागी होत आपला आनंद व्यक्त केला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.